सोलापूर शहरातील महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून विविध पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, विजापूर रोड, माणिक चौक आदी परिसरात डिजिटल बोर्ड लावले आहेत। या बेकायदेशीर फलकांमुळे अनेक दुकाने, बँका, हॉटेल्स झाकोळून गेले। लोकांना ये-जा करायला जागाच अरुंद असल्याची तक्रार शहरातील व्यापाऱ्यांनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळासह विविध संघटनांनी सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे। मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करून मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे। यंदाच्या जयंती उत्सवात विचारांचा जागर करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे। जयंती उत्सवानिमित्त राजकीय कार्यकर्त्यांनी स्वतःची मार्केटिंग करण्यासाठी बेकायदेशीर फलक लावले आहेत, असे व्यापाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले। तथापि छत्रपती शिवाजी महाराज चौकात डिजिटल फलक लावण्यास परवानगी देऊ नका, असे आवाहन मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते। मात्र या चौकातच मोठ्या प्रमाणावर डिजिटल लावल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे। डिजिटल लावल्यास महानगरपालिका आणि पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली होती, परंतु या आव्हानाकडे दुर्लक्ष करून शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या आजूबाजूला कार्यकर्त्यांनी डिजिटल फलक लावल्याची व्यापाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले। पोलीस उपायुक्त विजय कबाडे काय म्हणाले पहा। डिजिटल बोर्ड लावल्याप्रकरणी 10 ते 12 जणांवर गुन्हे दाखल केलेत। डिजिटल प्रिंट करायची नुकतीच बैठक घेतली। बेकायदेशीर डिजिटल प्रिंट करून देणे डिझाईन करणाऱ्या व्यक्तींना सहारोपी करण्यात येत आहे। सध्या ज्यांनी बेकायदेशीर डिजिटल लावलेत त्या प्रत्येकांवर कारवाई होणार असल्याचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले।